हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर आज एक नवीन भाजी बनवणार आहोत आपण. मिसळच बनवणार आहोत. तर इथे मी तीळ भाजलेलं आहे. तर नवीन भाजी म्हणण्यापेक्षा आपण ब्रेड मिसळ बनवणार आहोत, म्हणजे ब्रेडवर खाल्ली जाणारी मिसळची तर्री. तर खोबऱ्याचं कीस भाजून घेणार आहोत. तीळ भाजलेलं आहे आपण ऑलरेडी. तर हे दोन्ही छान असे लालसर होईपर्यंत भाजायचे आहेत आपल्याला. आणि कांदा देखील आपण छान तेलात परतवून घेणार आहोत. अगदी 2 ते 3 जणांसाठीच बनवणारी ही मिसळ आहे. मिसळीचा रस्सा आहे, जो आपण उसळ देखील वापरून तयार करणार आहोत. तर इथे टमॅटो मी छान भाजून घेत आहे. तर मऊ होईपर्यंत आपल्याला टमाटे छान लालसर असे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी पाणी ठेवलेलं आहे तापण्यासाठी. ह्याच्यामध्ये मी अगदीच 2 चमचे हळद घालत आहे आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये आपण उसळ घालून घेणार आहोत, जेणेकरून ती छान असे थोडीशी वाफेल. म्हणजे आपण नंतर ही मिसळीच्या रस्स्यामध्ये ॲड करणार आहोत. तर अशा प्रकारे ही मोड आलेली उसळ शरीरासाठी खूप चांगली असते. तर इथे आपण हे सर्व भाजून घेतलेले मसाले आहेत ते मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. इथे मी अद्रक आणि लसूण देखील ॲड केलेलं आहे. तर इथे छान अशी ही उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करून घेणार आहोत. आणि इथे आता आपण दुसऱ्या कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा मसाला घालतो आहे, जो आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेला आहे. तर छान असं तेलामध्ये आपण हा मसाला भाजून घेत आहोत. ह्याच्यामध्ये आपण मिसळीचा मसाला ॲड करणार आहोत. तुमच्याकडं जो मसाला मिसळीसाठी वापरला जातो तो मसाला तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. थोडीशी हळद, थोडासा काळा मसाला जो आपला साठवणुकीचा असतो घरातला, तो घालणार आहोत. अगदीच 2 चमचे. मिसळीचा रस्सा म्हणलं की थोडं तरतरीत आणि थोडंसं झणझणीत व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी 2 चमचे मी घातलेला आहे काळा मसाला. तर ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत. छान कढईने तेल सुटत आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 2 वाट्या गरम पाणी ॲड केलेलं आहे. आणि जी आपण उसळ थोडीशी पाण्यामध्ये मऊ शिजवून घेतली होती ती देखील आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तुम्हाला जर खाताना करायचं असेल तर तुम्ही तेव्हा देखील करू शकता. जेव्हा आपण ताटामध्ये तर्री घेऊन त्याच्यावर उसळ आणि नंतर शेव घालून तसं देखील घाललं तरी चालतं. आणि वरून चवीनुसार मीठ घालणार आहोत. तर मस्त आपण झाकण ठेवून देऊ थोड्या वेळानंतर छान उकळी आल्यानंतर आपण खाण्यासाठी सर्व करू शकतो. कशी वाटली मिसळ? ब्रेड मिसळ तुम्ही ह्याचा पावासोबत देखील खाऊ शकता, ब्रेड देखील सोबत खाऊ शकता. कसं वाटलं नक्की सांगा. धन्यवाद.